नमस्कार, मी अलका दुक्कर. विचारा नेत्यांना या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणे आज देखील नव्या पाहुण्यांना घेऊन आपण या कार्यक्रमात भेटतोय. आज आपल्या सोबत आलेले आहेत मनसेचे गटनेते आमदार बाळा नांदगावकर. नांदगावकरजी, तुमचं स्वागत आहे IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये. फोन लाईन आधीच वाजतायत, प्रश्न आलेले आहेत. पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुम्ही देखील बाळा नांदगावकर जे तुमचे नेते आहेत त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तुमच्या मनातला राग, तुमच्या मनातल्या शंका, तुमच्या मनात पक्षाबद्दल काही प्रश्न असतील, या सगळ्याची निर्भीड आणि खरी उत्तरं देणार असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा कॉल करा आणि प्रश्न विचारा. 02266829263 या क्रमांकावर. विचारा नेत्यांना या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपल्या सोबत आहेत. नांदगावकरजी, सगळ्यात पहिला प्रश्न जो सगळ्यांच्याच मनामध्ये आहे की लोकसभेची निवडणूक मनसे कितपत गांभीर्यानं घेते? सगळ्यात पहिलं मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की मला नेता काही बोलू नका. मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून मी आतापर्यंत मोठा झालेलो आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की ही निवडणूक आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला हळूहळू आता येईलच. त्याच्यामुळे मला तुम्ही नक्की काढून टाका की आम्ही गांभीर्याने निवडणूक घेतलेली आहे की नाही. 2009 साली सुद्धा तेवढ्याच गांभीर्याने घेतली होती आणि आता सुद्धा तेवढ्याच गांभीर्याने घेतलेली आहे. त्याचा प्रचिती तुम्हाला लवकरच येईल. पण आता उमेदवार जे जाहीर केलेले आहेत, 9 केलेले आहेत. 2009च्या तुलनेत देखील अजून संपूर्ण उमेदवारांची किंबहुना तेवढ्या उमेदवारांची नावं जाहीर झालेली नाहीयेत. मुळात गडकरी आणि राजसाहेबांची जी भेट झाली त्यामध्ये आवाहन करण्यात आलं होतं की तुम्ही निवडणूकच लढवू नका. त्यामुळे तुमच्या मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहे आजच्या घडीला, असं वाटत नाही? मला असं वाटतं पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की मागच्या 2009च्या साली आम्ही 11 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. आता 9 ठिकाणी उमेदवार उभे केलेत. आणखीन आमची प्रोसेस चालू आहे आणि त्यामुळे आता किती ठिकाणी उमेदवार उभे करायचे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटी सभा वगैरे ज्या उमेदवारांना लागतात तो आमच्याकडे एक मास लीडर राज ठाकरे साहेब एकटेच आहेत. त्याच्यानंतर आमच्याकडे तशी जी दुसरी फळे ती आहे, नाही अशातला भाग नाही. पण लोकांना राज ठाकरे साहेब पाहिजे, त्यांना MD डॉक्टर पाहिजे, MBBS पण नको आहे, हा विषय आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट खरी आहे की सन्माननीय गडकरी साहेब भेटले होते साहेबांना. आता दोघे एकतर मित्र आहेत, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. आणि कोणी कोणाला भेटावं हा ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे. आणि त्यांनी भेटून आम्हाला विनंती केली आणि त्या विनंतीवरती साहेबांचा विचारही गांभीर्यपूर्वक साहेबांनी अत्यंत गांभीर्यपूर्वक त्या गोष्टीवरती विचार केला. गांभीर्याने विचार करून तुम्ही जो निर्णय घेतलाय, म्हणजे राजसाहेबांनी जो निर्णय घेतलाय, शिवसेनेच्या विरोधात तुम्ही आज उमेदवार उभे करताय पण भाजप विरोधात उमेदवार नाही, ही एक पुन्हा खेळी खेळताय मनसे. मला असं वाटतं की मी महाराष्ट्राच्या जनतेला अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की राज ठाकरे साहेबांनी हा पक्ष काढलेला आहे. ही काही कुठली स्वयंसेवी संस्था नाही किंवा कुठली सामाजिक संस्था नाही. एक पक्ष आहे. ज्यावेळेला पक्ष एखादा काढला जातो त्यावेळेला त्या पक्षाची जबाबदारी आहे निवडणूक लढवायला पाहिजेत आणि म्हणून आम्ही निवडणूक लढवलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत सिरियसपणे लोकांच्या समोर जाणार आहोत. किती जागा? एका ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की 9 जागा अनाऊन्स केल्या, त्यातल्या 2 जागा, एक भिवंडी आणि एक पुणे, या 2 जागा भाजपच्या आहेत आणि 7 जागा या शिवसेनेच्या आहेत. आता एक तुमचं असं म्हणणं असेल की शिवसेने जागेवर तुम्ही उमेदवार उभे केलेत, दिसतंय तसं दिसतंय, बरोबर आहे, तुमचं म्हणणं काही चुकीचं नाही. पण उमेदवार ज्या ठिकाणी आमचा स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी आम्ही उमेदवार टाकलेले आहेत. आता मला एक तुम्ही सांगा, आम्ही निवडणूक लढवायचीच नाही का? पक्ष काढले तर निवडणूक लढवायलाच पाहिजेत. परत त्या ठिकाणी निवडून आलेले उमेदवार कोण आहेत? काँग्रेसचे आहेत. एक लक्षात घ्या. एक, यापूर्वी राज ठाकरे साहेब शिवसेनेत होते, तेव्हा स्वयं बाळासाहेब होते, भुजबळ साहेब होते, नारायण राणे होते, आम्ही सगळे त्यावेळेला होते. त्यावेळेला सुद्धा मतदारसंघ लढवले ना शिवसेनेने. मग त्याला 48 खासदार नाही निवडून आले. सत्ता आणायला 32 वर्ष गेली, ती पण अपक्षांना घेऊन. आणि त्याच्यामुळे असा जो काही समज आहे तो अत्यंत चुकीचा आहे. तुम्ही म्हणता वेळ दिली पाहिजे असं? अजून कोणाला वेळ दिली? सगळ्या जागा म्हणजे मनसेला मनसेला वेळ दिली पाहिजे म्हणजे का? आमचा पक्ष आहे, किती जागा ठरवायच्या किती नाही ठरवायच्या तो आमचा विषय आहे. आता मनसेला प्रत्येकाला राजसाहेब हवेत म्हणून, म्हणजे MD डॉक्टर म्हणताय तुम्ही. आता आपण जर बघितलं ज्या ज्या भागामध्ये राजसाहेबांनी सभा केल्या होत्या, मग कोल्हापूर असेल, इतर ठिकाणी असेल, या सगळ्या भागांमध्ये उमेदवार देणार आहात तुम्ही? नाही, याच्यावरती विषय चालू आहे. शेवटी एक नेता आहे आणि 10 तारीख, 17 तारीख आणि 24 तारीख 3 फेज आहेत. बरोबर. या 3 फेज मध्ये साहेबांच्या सभा किती, म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या काय
त्यापेक्षा काही सिलेक्टेड सीट जर आपण लढवल्या तर त्याच्यावरती आपण व्यवस्थित फोकस करू शकतो आणि त्या सीट निवडून आणता येऊ शकतात, आलं लक्षामध्ये. आणि त्याप्रमाणे साहेबांनी काही सीट सिलेक्ट केलेल्या आहेत. तर आणखीन काही सीटवरती आमचं डिस्कशन चालू आहे. भाजप विरोधात देणार उमेदवार? काही सीटवरती डिस्कशन चालू आहे ना, मी आता तुम्हाला सांगितले. हं. गडचिरोलीवरती आमचं डिस्कशन चालू आहे, चंद्रपूरवरती आमचं डिस्कशन चालू आहे ना डिस्कशन. त्याच्यामुळे अजून निर्णय झालेला नाही. पण मला असं वाटतं की लवकर शेवटी वेळ त्यांना द्यायचा. मी उमेदवार आहे साऊथ मुंबईमध्ये, मी उमेदवार असल्यामुळे मला वेळ देता येणार नाही. आता मी अख्खा मराठवाडा केला, मी अख्खा विदर्भ केला, पश्चिम महाराष्ट्रात गेलो. आता मला उमेदवार झाले, मला वेळ देता येणार नाही. त्यामुळे आता शेवटी एक नेता कुठे कुठे जाईल तेही बघायला हे पाहिजे. तुम्ही बघितलं पाहिजे. पण बाळा नांदगावकर, 2009च्या निवडणुकीत आपण जर बघितलं तर सेना भाजपचा जो वोट शेअर होता तो 35.2% इतका होता आणि तुमच्या पक्षाचा जरी सीट निघाली नाही तरी 4.1% इतका होता. हा जर एकत्र केला तर तो निश्चितच काँग्रेस आघाडी जी होती, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, त्यांचा 38.9% होता. यापेक्षा अधिक होतोय हा वोट शेअर आणि त्यामुळे मराठी मतांचं विभाजन नको अशी मागणी केली मान्य जात होती. मला असं वाटतं की तुम्ही वारंवार मराठी मतांचं विभाजन हा जो काही विषय बोलताय ना, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, स्वयं साहेब असताना, राज ठाकरे साहेब तिकडे असताना सुद्धा काही झालं नाही, सरकार आलं नाही नाही. गणित मांडणारे अशी मांडतायत गडकरी साहेबांनी देखील की मराठी मतांचं विभाजन आणि काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा झाला होता असं. ते तर तुम्ही ते ऐकून घ्या ना. बरं, तेच म्हणणं आहे. तुम्ही कृपया एक लक्षात घ्या की ही काही एनजीओ नाही, मी तुम्हाला सांगितलं. बरोबर. आता मग आम्ही निवडणूक लढवायच्याच नाहीत का? बरं, आता आप उभा राहिलाय, आपला मतं कोण देणार आहेत? एनसीपीला मतं कोण देतं? काँग्रेसला मतं कोण देतं? शेकापला मतं मराठीत देतात ना हो. मग बाळासाहेब असताना स्वयं जर त्यांना काहीच करता आलं नाही तर प्रत्येक वेळेला तुम्ही, आता मी दुसऱ्या नंबरला, त्यावेळेला शिशिर शिंदे आमचे 2 नंबरवरती होते, मी स्वतः 2 नंबरवरती होतो, नाशिकला आम्ही 2 नंबरवरती होते. मग युतीमुळे आमचे उमेदवार पडले असं आम्ही बोलायचं? तुम्ही उलट प्रश्न विचारताय आणि मतदार देखील प्रश्न विचारतायत. माझा प्रश्न असा आहे की मराठी मताच्या विभाजनाचा प्रश्न येत नाही इथं. मराठी मतं ही सगळ्याच पक्षाला जातात, लक्षात घ्या कृपया. त्यामुळे त्याच्यात नवीन मतदार नोंदणी झालेली आहे. ते नवीन मतदार नोंदणीचा कधी विचार करणार आहात की नाही? तोही विचार करायला पाहिजे ना आपल्याला, की तो विचार करायचा नाही. आता आम्ही कोणासोबत भेटावं, कोणासोबत भेटायचं नाही, काय कोणासोबत चहा प्यावी, त्यात साखर घालायची की नाही हे तुम्ही ठरवणार का? इतरांकडे शरद पवार आलेले चालतात, भुजबळ साहेब एवढं ज्यांनी बाळासाहेबांना तुरुंगात घालण्याची भाषा केली ते चालतात, त्याची चॅम्पियन चालते तुम्हाला, जावेद मियादाद चालतो, आलं लक्षामध्ये. आणि गडकरी साहेब आमच्याकडे आले. तुम्ही म्हणताय म्हणजे तुम्ही शिवसेनेबद्दलचा तुमचा राग व्यक्त करताय. आपल्याला प्रश्न पण आले. राज ठाकरे साहेब एवढे गाफील पॉलिटिशियन नाही आहेत, आलं लक्षात. त्यांनाही काहीतरी वाटत होतं आणि म्हणून आतापर्यंत त्यांनी उमेदवारीच्या बद्दल कुठली अनाउन्समेंट केली नव्हती. गडकरी भेटल्यानंतर एवढा आकार तांडव झाला, त्याच्यावरती तेच स्वतः बोलणार, पण मी भाष्य तर करू इच्छित नाही. आणखी खूप प्रश्न आहेत खरं तर बाळा नांदगावकर, त्या मुद्द्यांकडे येऊया. पण त्याआधी मतदार प्रश्न विचारतायत. यवतमाळचा पहिला फोन आलेला आहे. गणेश माने, आजच्या विचारा नेत्यांना कार्यक्रमातला पहिला फोन तुमचा आहे, तेव्हा सगळ्याच प्रेक्षकांना विनंती करते की टीव्हीचा आवाज एकदम बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. नमस्कार नमस्कार गणेश भाऊ, बोला सर. मी आपला एक कार्यकर्ता आहे उमरखेड यवतमाळ येथून. बोला सर. आपण तर म्हणतो बुवा मोदीलाच पाठिंबा द्यायचा, पण आपल्या मताचं विभाजन होणार नाही का सर, शिवसेना आणि भाजपच्या मताचं? मी मगाशी तेच सांगितलं तुम्हाला. मोदी हे व्यक्तिमत्व उत्तम प्रकारचे व्यक्तिमत्व आहे. या देशामध्ये काहीही नव्हतं त्यावेळेला राज ठाकरे साहेब गुजरातला गेले होते आणि राज ठाकरे साहेबांनी त्यावेळेला मोदी या देशाचे पंतप्रधान व्हावेत अशा प्रकारची भूमिका मांडली होती सगळ्यात पहिली. त्यावेळेला इतरही नावं घेतली होती. त्याच्यानंतर पहिल्या इतरांनी म्हणजे शिवसेनेचं तुम्ही पण इतरांनी घेतली होती नावे. पण ही भूमिका राज ठाकरेंनी मांडल्यानंतर ते सगळं वातावरण सुरू झालं. त्यामुळे एक विकास पुरुष मोदी, त्या विकास पुरुषाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म हा विकास हा अजेंडा घेऊनच झालेला आहे आणि त्यामुळे एक विकास पुरुषाला विकास करणाऱ्या माणसांनी पाठिंबा द्यावा अशा प्रकारची भूमिका होती. बरोबर मी विचारते मतदाराच काय प्रश्न विचारतोय तो मी अधिक सोपा करून सांगते. पंतप्रधान कोणाला बनवायचं यासाठीची निवडणूक मानली तर महायुतीचा देखील उमेदवार आहे, तो सांगताय आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत आणि मनसेचा उमेदवार देखील तेच सांगतोय. मग आमच्यामध्ये संभ्रम होतोय, महायुतीला मत द्यायचं की मनसेला, असं ते विचारतात. नाही, मला असं वाटतं पण तुम्हाला विचार करावा लागेल की आता
जर आम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलाय, कुठल्याही महायुतीत नाही, एनडीए मध्ये आम्ही नाही आहोत, नरेंद्र मोदींना पाठिंबा आहे. मला असं वाटतं लोकांना संभ्रम करायची आवश्यकता नाही. मला असं वाटतं मराठी माणसाने हा विचार केला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आता भविष्य कोण घडू शकतं याचा विचार करा म्हणताय. कल्याणहून रवींद्र गुजर यांचा पुढचा प्रश्न आलेला आहे. रवींद्र, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. हा, नमस्कार बाळा. नमस्कार रवींद्र भाऊ. हा साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता जसे ते मेघा पाटकरने आपचं तिकीट घेतलं तसं त्यांच्या बोलण्यामध्ये फरक पडला. ते बोलायला लागले मुंबई सर्वांची. तर ह्याबद्दल काय बोलायचं? आम्ही वाट बघतोय का कधी तुम्ही त्यांना उत्तर देतील. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे, जसं माझी पोरगी 3 वर्षाची आहे, जसं तिला राज ठाकरे दिसले आणि जर त्यांचं भाषण असलं तर मला ते अजिबात चेंज करून देत नाही टीव्हीचा चॅनल. तिला सुद्धा खूप राज ठाकरे अजून तिला एवढं माहित नाही तरी राज ठाकरे एवढंच करत राहते. रवींद्र साहेब, तुमचा प्रश्न मी समजावून सांगते कारण बाळा नांदगावकरांना नेमका समजला नाहीये. ते असं म्हणतायत की मेधाताईंची मुंबईकरांबद्दलची भूमिका बदललेली आहे. ते सांगतायत मुंबई सगळ्यांची आहे. याला मनसे कधी उत्तर देणार याची आम्ही वाट बघतोय. असं 100% मला वाटतं की राज ठाकरे साहेबांची 5 तारीखपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे. 5 तारखेनंतर राज ठाकरे साहेबांच्या सभा चालू होणार आहे. राज ठाकरे साहेबांच्या सभेमध्ये साहेब उत्तर देतील. म्हणून काही गोष्टी या राजसाहेबांनीच बोलल्या पाहिजेत, म्हणून आम्ही बोलत नाही. पण रवींद्र भाऊ, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की भेटेल हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आणि आप या पक्षाविषयी न बोललेलं बरं. नाही, असं नाही, आम्ही विचारणार आहोत त्याबद्दल. पण त्याआधी भिवंडीहून प्रश्न आलेला आहे इफ्तिकार अमीन यांचा. इफ्तिकारजी, तुमचा प्रश्न विचारा सलग. इफ्तिकारजी, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. हा, नमस्कार नांदगाव साहेब. नमस्कार. मी मनसेचा कार्यकर्ता आहे साहेब. हो नमस्कार नांदगावकर साहेब. हो नमस्कार. बोला बोला, विचारा प्रश्न मला. मी नाचनपेटची आहे साहेब. मी मनसेचा कार्यकर्ता आहे. ते इथे बोरदोली मध्ये तुम्ही वालकताल राहील नाचल निघते तिथे. इफ्तिकारजी, तुमचा प्रश्न समजत नाहीये. तुमचा प्रश्न विचाराल सलग. हा, ते आपण भाजपाला पाठिंबा दिलाय का काय असं? एक पहिलं लक्षात घ्या, आम्ही कुठेही महायुतीमध्ये नाही आहोत. आम्हाला वाटलं की एक मोदी हे उत्तम प्रकारचं काम या देशाचे पंतप्रधान झाले तर करतील आणि या देशाचा काहीतरी विकास होईल अशा प्रकारची भावना घेऊन एक विकासाभूमिक असणाऱ्या माणसाला एक विकासाकडे नेणारा नेता या दृष्टीने त्यांना पाठिंबा दिलेला. आम्ही कुठल्या एनडीएला पाठिंबा दिलेला नाही किंवा महायुतीतही गेलेलो नाही. आम्हाला वाटतं या देशाचे पंतप्रधान मोदी झाले तर निश्चितपणे देशामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. पण शिवसेनेला पण तेच वाटतंय, भाजपला देखील तेच वाटतंय. एनडीए मधल्या सगळ्या घटक पक्षांचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्यांच्याच उमेदवाराला पाठिंबा देऊन मतदारामध्ये संभ्रम करताय असं नाही? मला वाटत नाही संभ्रम त्यांच्यामध्ये होईल. त्याचं कारण असं की लोक अत्यंत समंजस आहेत. लोकांना बरोबर कळते की ह्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये उत्तम प्रकारचं काम कोण करू शकतो. इतर लोकांना प्रचंड संधी आपण दिलेली आहे, सगळ्याला दिली संधी. आता मुंबईची अवस्था आहे त्याच्यावरती काय मी बोलायला जात नाही, आलं लक्षामध्ये. त्यामुळे त्यांना वाटते की राज ठाकरे साहेब हे शब्दाला पक्के आहेत आणि राज ठाकरे साहेबांनी एखादा शब्द दिला तर ते नक्की करतील. शब्दाला पक्के आहेत सांगतायत, पण टोल बद्दल वेगळा अनुभव मतदारांच्या मनात आहे, त्याच्याबद्दल प्रश्न घेतो. पण त्याआधी जाऊया पिंपरीला, जिथे वैभव यांनी बाळा नांदगावकर सरांना प्रश्न पाठवलेला आहे. तो प्रश्न ऐकूया. नमस्कार. माननीय आमदार बाळासाहेब नांदगावकर, मी पिंपरी चिंचवडचा सामान्य कार्यकर्ता बोलतोय. मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की पुण्यात आपण मनसेचा उमेदवार दीपक भाऊ पायगुडे यांना दिलेला आहे आणि महायुतीचे ह्याला शिरूरला पण आपण मनसेचा उमेदवार अशोक भाऊ खांडे बारड यांना दिलेला आहे. तर राज साहेबांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि आपले ह्या दोन्ही मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आहे. तरी आम्ही सामान्य कार्यकर्ते आणि मतदार आम्ही कुणाला मतदान करायचं आणि आम्ही कुणाचं काम करायचं, कुणासाठी काम करायचं असा प्रश्न विचारताय. निर्भीडपणे मनसेला मतदान करायला काही हरकत नाही. ते म्हणतात आम्ही काम कुणासाठी करायचं प्रचाराचं ना. त्याचं कारण असं की उद्याचं भविष्य जर तुम्ही पाहिलं त्या राज्यामध्ये तर उद्याचं भविष्य हे राज ठाकरे साहेबांचं आहे असं मला स्पष्टपणे दिसतोय. आणि राज ठाकरे साहेबांनी आतापर्यंत प्रचंड समंजसपणा घेऊन ते नितीन गडकरींना भेटून
त्यांची काही भूमिका होती, पण दुर्दैवाने त्यांना नाईलाजाने ही भूमिका घ्यावी लागली. आणि त्यामुळे मला वाटतं की तुम्ही संभ्रम कुठलाही मनामध्ये न ठेवता आता खंडे भराड आणि सन्मान्य त्या ठिकाणी असणारे दीपक पायगुडे यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करायला काही हरकत नाही. पण पिंपरीचा प्रश्न होता म्हणून विचारते, मावळचं काय आहे नेमकं? मावळच्या बाबतीमध्ये मला वाटते मध्यंतरी जयंतराव पाटील, त्याच्यानंतर आमचे विनय कोरे, नंतर हिरे, हे सगळे येऊन साहेबांना भेटून गेले. आणि मावळ आणि रायगड या दोन ठिकाणी सन्माननीय जयंत पाटील आणि यांचे दोन शेकापचे उमेदवार दोन काहीतरी ते उभे करतायत. मला असं वाटतं आता उद्या ते साहेबांना काहीतरी भेटणार आहेत, त्याच्यानंतर त्याच्याविषयी निर्णय होईल आणि त्यानंतर मग पाहू काय होतंय ते. याबद्दलचं करेल. पण आता जे चित्र दिसतं या सगळ्यामध्ये, म्हणजे तुम्ही सांगताय भाजप शिवसेनेच्या विरोधात उमेदवार आहेत, भाजपच्या विरोधात देण्याचा विचार सुरू आहे, नरेंद्र मोदींना पाठिंबा आहे, मतदार सुज्ञ आहे, असं सगळं संभ्रमाचंच अजूनही मनसेची भूमिका या सगळ्यामध्ये दिसते. आणि दुसरीकडे भाजप सोबत ज्यावेळी तुम्ही जाताय, म्हणजे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन, आपल्याला जो प्रश्न आला होता मुंबई कुणाची, या भूमिकेत मनसेच्या बदल होणार आहे भविष्य काळामध्ये? कारण भाजप आता उत्तर प्रदेशवर पूर्णपणे लक्ष देऊन आहे. अशा वेळी जर मनसेला सोबत जायचं असेल भाजपच्या, तर ही भूमिका बदलावी लागेल असं नाही वाटत? मला असं वाटतं की या बाबतीमध्ये राज ठाकरे साहेबच उत्तम प्रकारे सांगू शकतील, कारण हा पार्टी पॉलिसीचा निर्णय आहे. शेवटी बीजेपी सोबत जाणार आहोत नाही जाणार आहोत आम्हाला माहिती नाही. आतापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणुका लढू अशा प्रकारची आमची भूमिका होती आणि तीच भूमिका आम्ही घेऊन चाललेलो आहोत. शेकापची आता लोक स्वतःहून येऊन भेटली, त्याच्यानंतर ती मुवमेंट झालेली आहे. मला वाटतं की मुंबई, मी मुंबईचा आहे त्याचा मला निश्चितपणे गर्व आहे, अभिमान आहे लक्षामध्ये. आणि त्यामुळे मुंबईतली लोक अत्यंत सुज्ञ आहेत. मला वाटत नाही मुंबईच्या लोकांना काही मला सांगायची आवश्यकता आहे म्हणून. पण राज साहेबांचं उत्तर मतदार वाट बघतील, तुम्ही म्हणताय लवकरच भूमिका स्पष्ट करतील. आणि या सगळ्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे तो मनसेची टोल बद्दल असलेली भूमिका, सरकारला दिलेला इशारा. एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर याबद्दलचे प्रश्न आपण बाळा नांदगावकर यांना विचारणार आहोत. तुम्ही देखील फोन करा आणि तुमचा थेट प्रश्न विचारू शकता. ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आठवण, आमच्या नंबरची स्क्रीनवर बघा, 0226689926 या नंबरवर फोन करा आणि बाळा नांदगावकर यांचं उत्तर ऐका. विचारा नेत्यांना मध्ये आपण मनसेचे उमेदवार आणि नेते बाळा नांदगावकर यांना प्रश्न विचारतोय आणि त्यांची पक्षातर्फे जी भूमिका आहे ती समजून घेतोय. पुण्याहून सदानंद बामणीकर यांचा प्रश्न आलेला आहे. सदानंद, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. माफ करा मॅडम, माझं नाव गजानन आहे. गजानन. बरं गजाननजी, तुमचा प्रश्न विचारा सलग. हा, माझा नांदगावकर साहेबांना एकच प्रश्न आहे की आपले राज ठाकरे साहेबांची सभा झाली होती 2013 मध्ये जालन्याला. त्यावेळेस येथील लोकल कार्यकर्त्यांनी संभाजीनगरच्या आजपर्यंत माझ्या गाडीचं मला पेमेंट दिलेलं नाहीये. वारंवार मी तेथील भास्करराव खाडेकर साहेबांशी बोललो. ते म्हणतात मी उद्या बोलतो, परवा बोलतो, परंतु आता 1 वर्ष होत आलंय. बरं गजानन, तुमचा खूप वेगळा प्रश्न आहे. पांडुरंगराव, गजानन भाऊ, तुम्हाला एक विनंती करतो की आता हा शो संपल्यानंतर माझा फोन नंबर घ्या, 98-790-780-90. मला फोन करा, कारण आम्हाला काही कल्पना नसते मागे काय असतं ते, पण त्याची गंभीर दखल मी घेतो आणि त्याची ताबडतोब पूर्तता करायला लावतो. कार्यकर्त्यांचे काय काय प्रश्न असतात आपल्याला समजतायत विचारा नेत्यांना कार्यक्रमातून. नांदेडहून पांडुरंग अंदेलवार प्रश्न विचारतायत. पांडुरंगजी, सलग प्रश्न विचारा. नांदेड जिल्ह्यामध्ये गारपीटमुळे सगळी नुकसान झाली आणि आत्महत्या आज दिवसामध्ये 8 जण आत्महत्या केल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये. मनसेचे कार्यकर्ते म्हणून काही याने उचलणार का? हो, निश्चितपणे. आता तुम्हाला कल्पना आहे की मागच्या वेळेला आम्ही सतत, मी तर स्वतःही जातो, पण मागच्या वेळेला ज्यावेळेला दुष्काळ पडला होता त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे चारा आणि पाणी घेऊन मी आणि मिसेस राज ठाकरे आम्ही स्वतः अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी झालं त्या त्या ठिकाणी गेलो होतो. किंबहुना आता गारपीट झाली त्यावेळेला गेलो. कोकणामध्ये फयान पण आलं होतं त्यावेळेला मी स्वतः गेलो होतो. आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी मदत स्वतः देऊन येतो. खरं आता आम्ही कुठेही सत्तेत नाही,
तरी सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीने राज ठाकरे साहेब अत्यंत उदारपणे मदत करतात. पण ही तुम्ही मदत काय सत्तेत प्रश्न नाही बाळाजी, माझं म्हणणं आहे बेरवाड नाही करत, पण बरोबर शेतकरी आत्महत्या खळफटाचं करतात. धोरण आहे. गारपिटीसाठी राजसाहेबांचा दौरा झाला. आज जे गारपीटग्रस्त शेतकरी आहेत ते असं म्हणतायत की तुम्ही हा सगळा राजकीय पर्यटन करता येऊन गारपीटग्रस्त भागाचं दर्शन केलं आणि मनसे शांत बसली, विरोधक शांत बसले. आमच्यासाठी कुठे रास्ता रोको होत नाही, आमच्यासाठी कुठे मुख्य आयुक्तांना घेराव घातला जात नाही, मुख्यमंत्र्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. हे गारपीटग्रस्तांचे रोजचे आवाज आम्ही ऐकतोय. नाही, बिलकुल बरोबर आहे. तुम्हाला कल्पना आहे का आता गारपीटग्रस्ताच्या दौऱ्याला साहेब आणि आम्ही सगळे आणि आमचे इतर आमदार आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये पाठवलं होतं. त्यामुळे जाऊन साहेबांनी सगळी माहिती घेतली, शेतकरी भेटली, त्यांच्याकडून माहिती आली आणि मुख्यमंत्र्यांकडे आम्ही वेळ मागितलाय. अजून मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला वेळ मिळत नाही. वेळ मिळत नाहीये अजून. जेणेकरून साहेब आणि आम्ही जाऊन भेटू मुख्यमंत्र्यांना. पण तुम्ही मग शांत कसे बसलात? मनसे शांत कसं बसलंय? गारपीटग्रस्तांसाठी आवाज का अजून उठत नाही? मनसेकडून जी काय मदत करायची ती आम्ही केलेली आहे. एक लक्षात घ्या, आता पण सरकारवर दबाव टाकावा एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून असं वाटत नाही? बिलकुल मला वाटतं की आम्ही सातत्याने विधानसभेत म्हणा की विधानसभेच्या बाहेर म्हणा आम्ही सरकारच्या विरोधात सतत भूमिका परखडपणे घेतलेली आहे. मला वाटतं गारपीट भागाच्या बाबतीमध्ये सुद्धा साहेब म्हणाले की आपण मुख्यमंत्री आपल्याला भेटून सांगत असतील काय त्यांचं म्हणणं आहे, त्याच्या तर एक काहीतरी भूमिका आपल्याला घेता येईल. आणि म्हणून साहेबांनी लातूरला प्रेसला ज्यावेळेला बोलले होते त्यावेळेला बोलले होते की मी मुख्यमंत्र्यांना मुंबईत जाऊन पण त्याला भेटणार आहे. देखील आता एक आठवडा हो, होत झालं आलेला ते, आहे अजून आणि वेळ एक मिळाली एक नाही. दिवस जसा जातोय तसं शेतकऱ्याचं जगणं तिथे असह्य बनत बिलकुल, चाललंय. बिलकुल, तुमचा बिलकुल. मनसेचा आवाज कमी पडतोय बिलकुल असं मला वाटत वाटत नाही कमी पडतोय, पण एक गोष्ट ही मी या मताची सहमत आहे की आम्ही त्याची तात्काळ दखल घेऊन तात्काळ दखल घेऊ गंभीरपणे असं म्हणताय. पुढचा प्रश्न पुढे आलेला झालं आहे. पाहिजे. अभंग सुनील पुण्याहून प्रश्न विचारतायत. तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार नांदगावकर साहेब. नमस्कार. तर एक मुद्दा असा बोलायचा होता, तुम्ही ज्यावेळी आपले 13 आमदार निवडून आले मागच्या विधानसभेला, हो बरोबर, तर त्यावेळी आम्हाला सर्व लोकांना अशी अपेक्षा होती की कुठेतरी एक चांगलं नियोजन करून कुठेतरी चांगलं आंदोलन छेडून सामान्य लोकांच्या तुम्ही एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताल. ज्यावेळी टोलचं आंदोलन झालं त्यावेळी तुम्ही टोलचं आंदोलन झालं, तुम्ही गाड्या फोडल्या, टोल फोडले वगैरे सर्व केलं. ज्यावेळी गारपीट सर्व महाराष्ट्रात होत असताना त्यावेळी सामान्य शेतकरी अडचणीत असताना त्यावेळी तुम्ही फक्त फिरून तुम्ही जर सहानुभूती दाखवत असेल तर तुम्ही मंत्र्यांच्या गाड्या का फोडत नाही? नाही, मला असं वाटतं की तुमचा प्रश्न नाही, तुम्ही ज्यावेळी गारपीट लोक शेतकरी अडचणीत असताना शेतकरी आणि मोठे जेव्हा टोलचा प्रश्न हा श्रीमंत लोकांविषयी माझ्या मते समजून घ्या. तुम्ही त्यावेळेस तुम्ही एवढं रान तापवताय. सुनील भाऊ, एक पहिले लक्षात घ्या की शेतकऱ्यांचा प्रश्न, कास्तकारांचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, सिरियस प्रश्न आहे आणि त्याच्या बाबतीत साहेबांनी दखल घेतलेली आहे. नाही घेतली अशातला भाग नाही. परंतु आता टोलचा विषय ज्यावेळेला येईल त्यावेळेला मी त्या विषयावरती बोलेनच. पण मला वाटतं की आंदोलन वगैरे हा विषय जरी बरोबर असला तरी आम्ही सतत पक्षाचा जन्म झाल्या दिवसापासून आमच्या आंदोलनच चालू आहेत. साहेबांवर स्वतःवरती 100च्या वरती केसेस आहेत. केवळ मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केसेस आहेत. ते कोणासाठी केसेस घेतलेत? ह्या आपल्या सर्वसामान्य प्रशासनाने घेतलेले आहेत. तुम्ही हे सगळं सांगताय टोल बद्दल आताच आपण बोलू ना. तुम्ही असं म्हणताय की टोलसाठी तुम्ही केसेस घेतल्या, गाड्या फोडल्या. आज अपेक्षा होत्या ती पूर्तता कुठे झाली? कुठे आलं नवं टोल धोरण? आणि मग मनसे शांत बसली असं वाटत एक नाही? गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेला आम्ही टोलचं आंदोलन सुरू केलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 65 टोल नाके बंद झालं. हे भुजबळ आधी फ्लोअरला दिलेलं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही 5-6 महिने गेले मध्यंतरी आम्ही मुख्यमंत्र्यांना 4 वेळा आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांना 4 वेळा भेटलो. मुख्यमंत्री हो बरोबर आहे, एकदम तुम्ही बरोबर आहे आणि याच्यामध्ये काहीतरी गफला त्यांचा शब्द होता, तरी पण काही झालं नाही. शेवटी आम्ही कोर्टामध्ये गेलो. कोर्टाने आम्हाला तारीख मिळत नाही. आता कोर्टाला तर जजला आम्ही सांगू शकत नाही की आम्हाला ताबडतोब तारखा द्या म्हणून. शेवटी नंतर पुन्हा आम्ही आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर लोकांनी परत आम्हाला टीका टिप्पणी केली का तुमच्या आंदोलनाचा फज्जा उडाला. म्हणजे आता आम्ही तोडफोड केलं तरी तुम्ही टीका करणार. त्या आंदोलनानंतर ज्यावेळी पुन्हा एक मोठा मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार होता त्याला स्थगिती दिली आणि आचारसंहितेआधी नवं टोल धोरण येईल अशी आश्वासन झालं होतं. त्याची पूर्तता झाली नाही तर मग मनसे शांत. त्याच्यानंतर आम्ही काही वर्तमानपत्राचे प्रमुख संपादक घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो. हो, त्याच बैठकीत ठरलं ना आचारसंहितेआधी धोरण येईल. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आता टोलचं जे काय धोरण आहे ते आम्ही निश्चितपणे या अधिवेशनात किंवा आचारसंहिता लागण्यापूर्वी आणू. पण लागली आचारसंहिता, मुख्यमंत्र्यांनी नाही आणलं. त्याचा समाचार आता राजसाहेब घेतीलच. कधी घेणार मला माहिती ना. आता ते माहिती ना म्हणजे आता सभा होतील त्यावेळेला त्यांची भूमिका ते मांडतीलच. आता निवडणुका लागल्यामुळे
गारपीटग्रस्त शेतकरी आहेत, त्या शेवटी कार्यकर्ते आमचे महाराष्ट्रामध्ये आहेत. आता गारपीटग्रस्तांचं आंदोलन आम्ही जर घ्यायला गेलो तर कार्यकर्ते आमच्याच जेलमध्ये जाणार आहेत. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांच्याच लोकांना त्रास होणार आहे, मुलाबाळांना. त्याच्यामुळे कुठल्या वेळेला कोणती भूमिका घ्यायची हे राजसाहेबांना बरोबर माहिती आहे. म्हणजे टोल प्रश्नी कुठला समझोता झालेला नाहीये. नाही, बिलकुल नाही. टोल आंदोलन आम्ही सोडलेलं नाही. आमचं आंदोलन झाल्यानंतर सांगलीचा टोल बंद झाला, मावळचा टोल बंद झाला, आता 67 टोल नाके बंद झाले. त्याचा आम्ही सगळी आकडेवारी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा भेटून दिलेली आहे, तज्ज्ञांना घेऊन दिलेली आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्री याच्यात घेतील ना घेतील, नाहीतर आम्हाला जो काही करायचा आहे तो आम्ही आमचं सुरू करणार आहोत. त्याच्यात कुठली तडजोड होणार नाही आणि आम्ही करणार पण नाही. प्रचार सभा सुरू झाल्या की आमची भूमिका स्पष्ट करू असं सांगतायत. पुन्हा एकदा आपण पिंपरीला जाऊया, जिथून अमित कांबळे यांनी प्रश्न पाठवलेला आहे बाळा नांदगावकर आणि मनसेसाठी. हा प्रश्न आपण ऐकूया. पुण्यामध्ये तुम्ही उमेदवार दिलेला आहे, शिरूरमध्ये उमेदवार दिलेला आहे, तुम्ही मावळामध्ये उमेदवार का दिलेला नाही? आणि जर अपक्ष उमेदवार मावळामध्ये आहे तर त्याला आम्ही पाठिंबा द्यायचा की नाही? एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी नेमक्याच ठिकाणी आतापर्यंत उमेदवार जाहीर केलेले आहेत. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणखीन काही उमेदवार जाहीर करायचे नाही करायचे तो सर्वस्वी अधिकार राजसाहेबांचा, त्याच्यावरती त्यांचा विचार मंथन चालू आहे. पुण्यामध्ये उत्तम उमेदवार आम्हाला वाटला आमचा दीपक पायगुडे आहे, म्हणून आम्ही उत्तम उमेदवार म्हणून दीपक पायगुडेला दिला. या ठिकाणी तुमच्या शिरूरला खंडे भराड, अशोक खंडे भराड हा एक उत्तम उमेदवार वाटला आम्हाला म्हणून दिला. मावळला शेका पक्षाचे सन्माननीय जयंत पाटील आम्हाला भेटले होते आणि त्यांनी विनंती केली की रायगड आणि मावळ हे 2 मतदारसंघ आम्हाला लढवायचे आहेत, त्याचा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट करा. अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. उद्या साहेबांना भेटायला ते घरी येणार आहेत. ते आल्यानंतर मावळला आणि रायगडला काय करायचा त्याच्यावरती निर्णय होणार आहे आणि तो निर्णय तुम्हाला कळणार आहे. त्यावेळेला तुम्ही तुमची भूमिका घ्या. थोडी वाट बघा असं मावळच्या मतदारांना सांगताय मनसे. आपण वाट बघूया मनसे कोणाला नेमका पाठिंबा देत आहे मावळमधून. आता एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. नाशिक असेल, पुणे असेल, इथे एवढे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर देखील मनसेचा प्रभाव का पडला नाही हे आपण ऐकणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. बाळा नांदगावकर यांना आपण प्रश्न विचारतोय आणि ते उत्तरं देत आहेत. आणि अर्ध्या प्रश्नांची उत्तरांमध्ये आपण ऐकतोय की पुढची भूमिका राजसाहेबांच्या जाहीर प्रचार सभांमधून कळेल, त्यामुळे काहीशी वाट बघावी लागते. आपण जर बघितलं नाशिकमध्ये तुमचा महापौर आला, पुण्याला जर बघितलं तर 28 नगरसेवक आले निवडून, पण प्रभाव का दिसला नाही मनसेचा? म्हणजे हे मतदारांच्या मनातले प्रश्न आहेत. एवढे आमदार दिले, तुम्हाला 4% वोट शेअर दिला लोकसभेत, इथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी दिले, मनसेचा आवाज जसा दिसत नाही. आवाजाचा विषय नाही. ज्या ज्या वेळेला भूमिका येतात त्या वेळेला आमची भूमिका मांडत असतो. पण नाशिकच्या बाबतीमध्ये तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो मला काही चुकीचा वाटत नाही. हा जरी भाग असला तरी एक कृपया लक्षात घ्या की ह्या पहिलं वर्ष आहे की ज्या वेळेला आम्हाला आता स्टँडिंग कमिटी मिळालेली आहे. मागच्या वेळेला आमच्याकडे स्टँडिंग कमिटी नव्हती. स्टँडिंग कमिटी राष्ट्रवादीकडे त्यावेळेला आणि ती त्या युतीमध्ये होती. यावेळेला स्टँडिंग कमिटी आम्हाला मिळाल्यामुळे आता काहीतरी नाशिकमध्ये करता येईल अशी शेवटी पैशाचं सोंग आणता येत नाही ना. हे कृपया लक्षात घ्या. 3 आमदार पण आहेत तिकडे, कधी त्यांची नावं देखील लोकांना माहित नाहीयेत की कोण आमदार आहेत ते. मला मान्य आहे, पण आता त्या आमदारांनीच आपलं कर्तृत्व दाखवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये ते उत्तम प्रकारचं काम करतायत. पण मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा महाराष्ट्राला कळलं पाहिजे की नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय. कारण विरोधक प्रश्न विचारताना हेच विचारतात, नाशिक तुमच्या ताब्यात दिलं, तुम्ही काय केलं? आणि हा प्रश्न काय चुकीचा आहे असं माझं म्हणणं नाही, पण विकास जो करायचा त्या विकासासाठी काहीतरी लागतं. शेवटी नाईलाजाने साहेबांनी गोदा पार्क ह्याचं आत्ताच उद्घाटन झालं, तुम्हाला कल्पना, भूमिपूजन झालं. त्यावेळेला मग त्यांनी मुकेश अंबानीशी, लिरायांशी बोलून गोदा पार्कसाठी आता तो एक प्रकल्प सुरू होतोय. त्यामुळे हळूहळू गोष्टीला गती येते. पण तिथे भाजप बरोबर देखील इतके मतभेद आहेत की शेवटी मीडियावर येऊन स्थानिक भाजपचे नेते सांगत होते की आम्ही वरती विनंती करतोय, ही युती आम्हाला नकोय म्हणून. म्हणजे इतकी तुमच्यामध्ये मतभेद आहेत, खाली तुम्ही सत्तेत एकत्र आहात. पण नाही, मला असं वाटतं की केवळ आमच्यातच मतभेद आहे ना. सत्तेमध्ये बघा ना, काँग्रेस आणि एनसीपीचे किती मतभेद ते किती चव्हाट, तो भाग नाही. पण मला वाटतं एकच विषय होता ना, नाशिकवर राजसाहेबांचं एवढं प्रेम आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या विषयी राजसाहेब बोलले, ते एवढ्याच विषयावरती तो वादंग वाढला होता. पण त्याच्यानंतर तो वादंग संपला का त्यांच्या नेत्यांनी नंतर सांगितलं
आणि लक्षमध्ये आता का सांगितलं काय नसेल ते मुंडे साहेबांना गडकरी साहेबांना माहिती आहे, पण मला असं वाटतं की सलोख्याचे संबंध कालही होते, आज आहेत आणि उद्या राहणार आहेत. पुण्यात काय झालं पण कोण पुण्यात कोणाचा एवढी मित्र जागा येऊन देखील पुण्यात काय बिनसलं की मनसेचा खळफटाक व्यतिरिक्त आवाज किंवा आपल्या साठी मनसे आहे असंच मतदारांना वाटत नाहीये. मला असं वाटतं की पुण्यातले नगरसेवक उत्तम प्रकारचं काम करतायत. हे जरी असलं तरी मी तुम्हाला अत्यंत प्रांजळपणे सांगतोय की काही गोष्टींवरती आम्ही समाधान व्यक्त करीत नाही आहोत. लक्षात ठेवा. मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून नगरसेवक, आमदार, खासदार यांनी आपल्या भूमिका चोख बजवून ज्यावेळेला सामान्य माणूस आपल्याला निवडून देतो तेव्हा त्या सामान्यांसाठी लढाई केली पाहिजेत. त्याच्यात काही गोष्टी सगळ्यात समाधानकारक होत नाहीत. 100% समाधाने आम्ही कोणाचे करू शकत नाही, पण मला वाटतं तिथे आपल्याला आणखीन आमच्या लोकांना जास्त लक्ष देऊन लोकांचं समाधान करावं लागेल. ह्या सगळ्या लोकसभेच्या रिंगणात पुण्यातून ज्यावेळी तुम्हाला पालिकेत दिलेली आश्वासनं किंवा असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीयेत त्यावेळी तिथे तुमचा जो उमेदवार आहे पायगुडेंना पाठिंबा देईल मतदार असं वाटतं? हो, 100% लोक त्यांच्यासोबत राहतील. त्याचं कारण असं की शेवटी विरोधी पक्ष म्हणून आमचं काय असतं, सत्ताधारी पक्षाच्या चुका काढणं, त्यांच्यावर अंकुश ठेवणं लक्षामध्ये आणि आपल्या शहराचा किंवा राज्याचा कसा विकास करता येईल तशा प्रकारच्या सूचना करून ते करून घेणं, ते काम ते चोखपणे करतायत. पण तो विकास करायचा नाही करायचा ह्या बाबतीमध्ये बजेटरी प्रोव्हिजन सत्ताधारी पक्षालाच करावे लागते आणि सत्ताधारी पक्षाने ते करायचं असतं. त्याच्यात कसं असतं विरोधी पक्षाचं की सत्ताधारी पक्षाच्या मानगुटीवर बसवून त्याच्याकडून विकास कसा करून घ्यायचा तो विरोधी पक्षाची जबाबदारी असते आणि ते काम आमच्या लोकांनी चूकपणे तिकडे करायला पाहिजे आणि म्हणून ते थोडंसं त्याच्यात कमी जास्त झाल्यामुळे आपला हा प्रश्न मला आलेला आहे. पण मला वाटतं भविष्यामध्ये तशा प्रकारचं ते करतील. आता एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा विचारा नेत्यांना या कार्यक्रमामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न बाळा नांदगावकर यांना विचारू शकणार आहात आणि त्याची थेट उत्तरं देखील मिळू शकतील. स्क्रीनवर त्यासाठी आम्ही आमचा जो नंबर आहे तो नंबर देतोय. पुन्हा एकदा तुम्ही कॉल करा आणि बाळा नांदगावकर यांना प्रश्न विचारा. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. बाळा नांदगावकर यांना उस्मानाबादहून प्रश्न आलेला आहे विशाल भोसले यांचा. विशाल, टीव्हीचा आवाज कमी ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. नांदगाव साहेब नमस्कार. नमस्कार, बोला विशाल भाऊ. साहेब, आपली मराठा आरक्षणाबद्दल आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? पहिले एक गोष्ट घ्या, लक्षात घ्यावा की साहेबांनी आरक्षणाला पूर्णपणे सगळ्याच आरक्षणाला त्यांचा विरोध आहे. पण मराठा आरक्षण ह्या विषयावरती साहेबांनी स्पष्टपणे त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही सगळे नेते मंडळी मध्यंतरी मराठा आरक्षणाचा एक मोर्चा काढला होता आणि आझाद मैदानाला सगळे नेते मंडळी आले होते. त्यात नारायण राणे होते, त्याच्यामध्ये अजित पवार होते, त्याच्यात विनोद तावडे होते. त्यावेळेला साहेबांनी सांगितलं होतं की जर तुम्हाला मराठाचं आरक्षण द्यायचं असेल तर आता तुम्ही सगळ्या सत्तेतली माणसं विरोधातली माणसं एकत्र आलेली आहेत, मग देऊन टाका ना, अडचण काय. त्याच्या पलीकडे साहेबांनी सांगितलं की केवळ मराठाच का, जे जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्या सगळ्यांना मदत झाली पाहिजेत, प्रत्येकाच्या घरातली चूल पेटली पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका साहेबांनी त्यावेळेला मांडली होती. मला असं वाटतं की जर तुम्हाला इतर ठिकाणी कुठल्या आरक्षणाला हात न लावता जर त्याची चूल पेटणार असेल, कारण आतापर्यंत राज्यकर्ते मराठाच आहेत ना, जिकडे बघाल तिकडे सूतगिरण्या यांच्या, साखर कारखाने यांच्या, पतसंस्था यांच्या, बँका यांच्या सत्तेमध्ये हेच सगळीकडे हे लोक असताना पण मुठभर लोक आहेत. पण माझा मराठा समाजातला बांधव आजही उपेक्षित आहे. या समाज बांधवांचा विचार करायचा असेल तर ज्याच्या घरात चूल पेटत नाही त्या आर्थिक निकषांवरूनच त्यांना मदत केली पाहिजे. अशा प्रकारची सागर सुतार विशाल भाऊ आमची भूमिका आहे. सागर सुतार पुण्याहून पुढचा प्रश्न विचारतायत. सागरजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, बाळासाहेबाच्या शिवसेनेविरुद्ध मनसेने उमेदवार उभा केलेत तर त्यांना दुःख वाटत नाहीये का राजसाहेबांना? सागर, पहिली एक गोष्ट लक्षात घे की मी शिवसेनेतूनच इकडे आलेलो आहे. मी शिवसैनिक होतो, शिवसैनिकातूनच मी बाळासाहेबांनी माननीय मला मोठा केला. त्यामुळे तुला जेवढी काळजी आहे त्याच्यापेक्षा जास्त काळजी ह्या बाळ नांदगावकरला आहे. पण एक पक्ष निर्माण झालेला आहे. आता एक पक्ष निर्माण झाल्यानंतर त्या पक्षात निवडणुका लढवायच्या नाहीत का ते सांगा. आता पक्ष काढला तर निवडणुका लढवायलाच पाहिजेत ना. पण मी एक विचारते तुम्हाला, महायुतीमध्ये सामील व्हायला तुमची स्वतःची इच्छा नाहीये का? म्हणजे मनसेची इच्छा कोणी नाहीये? विचारलं आम्हाला महायुतीचं? तुम्ही
सामनातून लिहून सांगतात टाळी द्या, अशी टाळी देतात का हो? त्याच्या पुढे राजसाहेबांनी बोललं होतं की असं टाळी देत नाही, त्यासाठी बैठका झाल्या पाहिजे, विचार झाला पाहिजे. म्हणजे काय करायला बैठका पाहिजे? झाल्या तर महायुती होण्याची शक्यता तुम्ही आता फेटाळत वेळ नाही. घालवली ना तुम्ही. हं. आतापर्यंत राज ठाकरे साहेबांनी एकही उमेदवार जाहीर केला नव्हता. लोक संभ्रमात होती. लोकांनी बातम्या यायला लागल्या की राज ठाकरे कुठे उमेदवार उभे करणार नाहीत वगैरे वगैरे चालू होतं ना. राज ठाकरे साहेब एवढे गाफील नाहीत हो लक्षामध्ये. पण तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यामध्ये काहीतरी चाललं शिवसेनेकडून, होतं. पण तुमचं म्हणणं आहे शिवसेनेकडून पुढाकार आला असता तर महायुती झाली असती, तुम्ही सहभागी झाला महायुतीचा असतात विषय नाही. मला असं महायुतीमध्ये? वाटतं की हा जरतरचा विषय नाही. हं. जर पुढे कोण आला असतं, रितसर चर्चा आली असती तर मुवमेंट काहीतरी होऊ शकली असती. पण असं पुढे मला वाटतंय. राज्याच्या इलेक्शन आहेत त्यामुळे हे तुम्ही जे सांगताय ते नाही, खूप तो आता महत्त्वाचं पुढचा आहे. विषय आहे ना. हं. आता सध्या तरी लोकसभेचाच विषय अत्यंत महत्वाचा आहे. नितीन गडकरी येऊन भेटल्यानंतर जर एवढा आकांड तांडव झाला तर आम्ही आता पुढे काय समजणार तेवढं तरी तुम्ही सांगा. काय समजायचं आणि अर्थ काय घ्यायचा? त्याच्यानंतर आम्ही एकही शब्द आमचं कोण बोललोय, एकही शब्द आम्ही कोण बोललेलो नाही आहोत. आणि म्हणून मी मगाशी बोललो की राज ठाकरे साहेब जेव्हा आता बाहेर पडतील त्याला ती भूमिका मांडतील, त्याला समजतं महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांची भूमिका कळणारच आहे. राज ठाकरेंचा झंझावात आता कधी सुरू होतोय याकडे लक्ष लागलेलं आहे. कारण अनेक प्रश्नांमध्ये असे संकेत दिलेले आहेत बाळा नांदगावकर यांनी की राज ठाकरे, राजसाहेब याबद्दलची भूमिका स्पष्ट करणार, त्याबद्दलची भूमिका स्पष्ट करणार. बघूया झंझावात आणि त्यांची भूमिका कधी ऐकायला मिळते. पण आता ऐकूया पुढचा प्रश्न जो मुंबईतूनच आलेला आहे, गंगाराम तळेकर यांचा प्रश्न. तळेकरजी, तुमचा प्रश्न थेट विचारा आणि टीव्हीचा आवाज बंद ठेवा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी गंगाराम तळेकर बोलतोय, करी रोड वरून. हा, बोला. नांदगावकर साहेबांना पहिला नमस्कार, मुंबईच्या डबेवाल्यांचा. हो, बोला बोला. अरे नमस्कार डबेवाले साहेब. मुंबईच्या डबेवाले आपल्याला कल्पना आहे 125 वर्ष मुंबईत काम करतोय. हो हो. 125 वर्षात आमचा जवळजवळ घराचा प्रश्न शासन दरबारी 10 वर्ष प्रलंबित पडलेला आहे. त्यातली 2 वर्ष तर ह्या सीएम साहेबांच्या टेबलला हा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे. डबेवाल्यांचं कोणी राजकीय प्रतिनिधी नसल्या कारणामुळे आम्हाला अद्याप नाही मिळाला. नाही तर आम्ही तो आपल्याला आवाहन करतो की मनसेने हा प्रश्न उचलावा. जर आपण प्रश्न उचलणार असाल, आपण गटनेते हा मनसेचे विधानसभेमध्ये उचलणार असाल, आमचं शिष्टमंडळ आपणास येऊन तिथे भेटेल. तर आपल्याला विनंती आहे की आम्हाला भेटायला बोलवून हा प्रश्न ध्यासास लावा. डबेवाल्यांचे शुभेच्छा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतील. गंगाराम भाऊ, मी तुम्हाला अत्यंत विनम्रपणे एक नक्की खात्री देतो, मला जी प्रजा फाउंडेशन आहे त्या प्रजा फाउंडेशननी मला सलग 3 वर्ष अत्यंत लोकप्रिय आणि कमिटेड आमदार म्हणून मला गौरव माझा केलेला आहे, सतत 3 वर्ष. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो की तुमचा विषय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी तडीच नेल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. शब्द दिलेला आहे तुम्ही. कल्याणहून जमुना लगडे यांचा पुढचा प्रश्न आलेला आहे. तुमचा प्रश्न सलग विचारा. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र ताई, बोला. बोला. हा साहेब, की सध्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, तरी ऋषी मंत्री अजून धीरज देतात. मग तुमचा विरोधी पक्ष म्हणून भक्कम असं शेतकऱ्यासाठी आवाज आपण उठवणार का, आणि उठवणार तो मग कधी? आतापर्यंत बातम्या 16-17 जणांनी आत्महत्या केल्याचं कळतंय. ऋषी प्रधान भारत देशात असं का होतंय हाच प्रश्न पडलाय. राजकारणी लोकांना सगळंच फिजूल वाटतंय का? सत्ता मिळवणं हा एकच ध्येय उरलंय का? बरोबर, तुमचं म्हणणं कळलेलं आहे. जमुनाताई, हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि ह्या गंभीर विषयामध्ये केवळ राजसाहेबच नव्हे तर सगळीच लोक गंभीर आहेत. कारण ह्या विषयाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे आणि ह्याच्या शेवटी आम्ही विरोधी पक्ष आंदोलनं करणार, सरकारला धारेवर धरणार, काय ज्या यथाशक्ती माझ्याकडून आमच्या पक्षाकडून मदत होईल ती करणार. त्याच्या पलीकडे आम्ही काय करू शकतो हाही प्रश्न आमच्या समोर आहे. आणि म्हणून खरं तर तुम्ही सत्ताधारी म्हणताय जन्म झाल्यापासून तुमचा पक्ष आंदोलन हो, करत करतोय, आलेलो दबाव तुम्ही. टाकतोय, 100% विरोधी पक्ष मान्य. म्हणून काम करतोय. बरोबर आहे. गारपीटग्रस्तांसाठी आणि कास्तकरी जे आत्महत्या मार्ग पत्करतायत त्यांच्यासाठी काय करणार बिलकुल. असं तुम्ही बऱ्याच वेळेला आमच्या विचारताय? लोकांनी त्या त्या ठिकाणी त्याच्या प्रकारची आंदोलनं केलेली आहेत. मी स्वतःच तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही आता राजू शेट्टीला फोन लावून विचारलात तर राजू शेट्टीच्या आंदोलनाला मी स्वतः गेलो होतो, त्यांना पाठिंबाही दिला होता आणि आम्ही आंदोलनात सहभागी झालो होतो. किंबहुना महाराष्ट्रामध्ये असं प्रकारचं आंदोलन सुरू झालं तर त्या आंदोलनामध्ये माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सहभागी होऊन रस्त्यावर सुरुवात केलेली आहे. मला वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या वेळेला, उसाच्या प्रश्नाच्या वेळेला बुलढाण्याला माझा विनोद वाघ नावाचा कार्यकर्ता आहे, त्या विनोद वाघाने सुरू केलं. ते आम्ही ऑर्डर दिली त्याला की आंदोलन सुरू करा, त्याच्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये पसरलं. त्यामुळे जमुनाताई, तुमचा प्रश्न योग्य आहे आणि त्याची गंभीर दखल आम्ही घेतलेलीच आहे.
मनसे आश्वासन देत आहे शेतकऱ्यांना की या सगळ्याची दखल घेतलेली आहे आणि राज ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर जाहीर भाषणांमधून अनेक प्रश्नांवरची मतं आणि आपली सगळी जी भूमिका आहे ती ते स्पष्ट करणार आहेत। बाळा नांदगावकर आज स्टुडिओमध्ये आलात आणि तुम्ही सगळ्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलात याबद्दल खूप धन्यवाद। आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय, पण उद्या मात्र संध्याकाळी 4 वाजता नव्या नेत्यासह नव्या प्रश्न आणि उत्तरांसह पुन्हा भेटणार आहोत। तेव्हा पहा फक्त IBN लोकमत।